Hello students, good morning to everybody. Welcome to your online lectures. We are studying chapter 3, that is motion in a plane. Today we are going to study about uniform circular motion. An object moving with constant speed along a circular path is said to be in uniform circular motion. जर एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीडने एखाद्या सर्क्युलर पाथवरनं मूव्ह होत असेल, स्पीड त्याचा युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट पाहिजे आहे आणि तो एका सर्क्युलर पाथवरनं मूव्ह होणार असला पाहिजे, तेव्हा तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे असं आपल्याला म्हणता येईल. Such a motion is only possible if its velocity is always tangential to the circular path without any change in its magnitude. Circular motion possible होण्यासाठी त्याची velocity जी आहे ती सर्क्युलर पाथला टँजेन्शियल पाहिजे. या पॉइंटवरती जेव्हा पार्टिकल असेल तेव्हा त्याची वेलॉसिटी टँजंटच्या दिशेमध्ये आहे. हा पार्टिकल जेव्हा इथे येईल या पॉइंटवरती त्याची लिनियर वेलॉसिटी टँजंटच्या दिशेमध्ये आहे. जेव्हा पार्टिकल इथे येईल तेव्हा त्याची लिनियर वेलॉसिटी टँजन्शियल डायरेक्शनमध्ये असणार आहे. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये त्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी ही नेहमी टँजन्शियल दिशेमध्ये असेल. सो सच मोशन इज पॉसिबल ओनली इफ इट्स वेलॉसिटी इज ऑलवेज टँजन्शियल टू इट्स सर्क्युलर पाथ विदाउट चेंज इन इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड प्रत्येक जागेवरती तेवढाच राहणार आहे. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजेच लिनियर स्पीड. मग ज्या मोशनमध्ये वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे आणि पार्टिकल सर्क्युलर पाथने मूव्ह होत असेल तर अशा मोशनला म्हणायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ॲक्सेलरेशन इज मस्ट. आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आणि वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे इट हॅज गॉट मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. मग वेलॉसिटी बदलली की ॲक्सेलरेशन निर्माण होतो. मग वेलॉसिटीमध्ये मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन पण आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन निर्माण होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहे. जर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल आणि वेलॉसिटीचं डायरेक्शन बदलत असेल तर तिथे ॲक्सेलरेशन असेल. जर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल आणि डायरेक्शन बदलत असेल तरी देखील तिथं ॲक्सेलरेशन असणार आहे. आणि तिसरा मुद्दा, जर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही बदलत असतील तरी सुद्धा त्या मोशनमध्ये ॲक्सेलरेशन असलं पाहिजे. मग या मोशनमध्ये प्रत्येक पॉइंटवरती वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहतोय पण डायरेक्शन मात्र बदलत आहे, म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटीमध्ये बदल होतोय, म्हणजे तिथं या मोशनमध्ये ॲक्सेलरेशन आहे. सो सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन हे मस्ट आहे, अत्यावश्यक आहे. हावेवर इफ द ॲक्सेलरेशन ऑर इट्स कंपोनंट इज इन द लाईन विथ द वेलॉसिटी, दॅट इज अलॉंग ऑर अपोजिट टू द वेलॉसिटी, इट विल ऑलवेज चेंज द स्पीड. स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, इन विच केस it will not continue its uniform circular motion. ॲक्सेलरेशन जे आहे हे रेडियसच्या दिशेमध्ये आहे, सेंटरकडे दाखवलेलं आहे. पण जर या मोशनमध्ये ॲक्सेलरेशन किंवा त्याचा कंपोनंट हा या दिशेच्या ऐवजी वेलॉसिटीच्या दिशेमध्ये असेल तर ॲक्सेलरेशनचं काम आहे वेलॉसिटीमध्ये परिवर्तन करणं. मग इथं वेलॉसिटीचं डायरेक्शन तर बदलू शकत नाही आपण, कारण सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जो आहे हा परिवर्तित होईल. मग जर ॲक्सेलरेशन किंवा त्याचा कंपोनंट हा टँजन्शियल दिशेमध्ये असेल तर लिनियर स्पीड किंवा वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड हा बदलेल आणि अशा परिस्थितीमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शक्य होणार नाही. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होण्यासाठी वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जो आहे कॉन्स्टंट पाहिजे आहे, टँजन्शियल पाहिजे, म्हणजेच ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन वेलॉसिटीच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर पाहिजे.
जर परपेंडिक्युलर नसेल, वेलोसिटी इतर कुठल्या तरी दिशेमध्ये असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ऍक्सेलरेशनचा कंपोनंट टँजेन्शियल दिशेमध्ये येईल आणि हा टँजेन्शियल कंपोनंट त्या टँजेन्शियल दिशेमध्ये असणाऱ्या वेलोसिटीला चेंज करेल, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शक्य होणार नाही. In order to achieve both these requirements, the acceleration must be number 1 perpendicular to the tangential velocity, number 2 of constant magnitude, and number 3 always directed towards the center of circular trajectory. मग सर्क्युलर मोशन होण्यासाठी ऍक्सेलरेशन आवश्यक आहे आणि त्या ऍक्सेलरेशनला या 3 रिक्वायरमेंट्स फुलफिल करणं आवश्यक आहे. कुठल्या 3 रिक्वायरमेंट्स आहेत? ऍक्सेलरेशन हे नेहमी सेंटरकडे डायरेक्टेड पाहिजे, या ऍक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड जो आहे तो कॉन्स्टंट पाहिजे आणि त्याचबरोबर ऍक्सेलरेशन जे आहे टँजेन्शियल वेलोसिटीला परपेंडिक्युलर असणार आहे. सच an acceleration is called centripetal म्हणजेच center seeking acceleration and the force causing this acceleration is centripetal force. सर्क्युलर मोशन मधलं जे ऍक्सेलरेशन आहे हे सेंटरकडे डायरेक्टेड आहे, म्हणजे सेंटर सिकिंग आहे, म्हणून या ऍक्सेलरेशनला आपण म्हटलेलं आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन सेंटरकडे डायरेक्टेड आहे, म्हणजे या पार्टिकल वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो पण सेंटरकडे डायरेक्टेड असला पाहिजे. मग या पार्टिकल वरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना जो फोर्स ऍक्ट होतो तो ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे, म्हणून अशा फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणायचं आहे. सेंट्रिपिटलचा अर्थ होतो सेंटर सिकिंग, म्हणजे सेंटरकडे. मग सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन सेंटरकडे डायरेक्टेड आहे आणि त्याचबरोबर फोर्स देखील सेंटरकडे डायरेक्टेड आहे. Thus, in order to realize a circular motion, there are 2 requirements. Number 1, tangential velocity, and number 2, centripetal force of suitable constant magnitude. सर्क्युलर मोशन साठी आता 2 रिक्वायरमेंट आहे. लिनियर वेलोसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट पाहिजे आहे आणि वेलोसिटी टँजेन्शियल दिशेमध्ये पाहिजे आणि त्या पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा कॉन्स्टंट असला पाहिजे. एन एक्झाम्पल ऑफ द मोशन ऑफ द मून गोइंग अराउंड द सन इज नियरली सर्क्युलर ऑर्बिट as a result of constant gravitational attraction of fixed magnitude felt by it towards the earth. आपण एखादा ऑब्जेक्ट, सेलेस्टियल ऑब्जेक्ट म्हणजे मून घेतला. सपोज इथं सेंटरला अर्थ आहे आणि मून जी आहे ही आपल्याला माहिती आहे अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करते आहे, जवळपास सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करते. इथं मूनची वेलॉसिटी टँजेन्शियल दिशेमध्ये आहे. मून वरती ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे आणि हा फोर्स पृथ्वीच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे, म्हणून मूनचं अर्थच्या भोवतालचं जे मोशन आहे हे जवळपास सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशनशी संबंधित काही टर्म्स आपण डिफाइन करणार आहोत. हे टर्म्स जे आहेत ते आहेत पिरियड, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर स्पीड. कन्सिडर an object of mass m moving with uniform speed v along a circle of radius r. एक पार्टिकल आहे ज्याचा मास m आहे. हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये आणि ज्या सर्कलच्या भोवती तो गोल फिरतो आहे त्याची रेडियस ही r आहे. Let capital T be the time period of revolution of the object. Time period म्हणजेच time taken by the object to complete one revolution
आणि 1 रिव्होल्यूशन म्हणजे एका रिव्होल्यूशन मध्ये तो एकदा गोल फिरणार आहे, म्हणजे तो सर्कलचं जे सर्कम्फरन्स आहे तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. सो टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन और टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 2πr. मग एका रिव्होल्यूशन मध्ये तो 2πr म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं जेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला जो वेळ लागेल त्याला म्हणायचं आहे टाइम पिरियड. आणि टाइम पिरियड साठी नोटेशन सिम्बॉल हा कॅपिटल टी आहे. आपल्याला स्पीड साठी फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. सो स्पीड v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग 2πr एवढं डिस्टन्स तो कॅपिटल टी एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करतोय. कॅपिटल टी वेळेमध्ये एक रिव्होल्यूशन पूर्ण होणार आहे आणि एका रिव्होल्यूशन मध्ये तो सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय म्हणजे 2πr. सो डिस्टन्स जेव्हा 2πr असेल तेव्हा टाइम हा कॅपिटल टी असणार आहे. सो v इज इक्वल टू 2πr अपॉन टी. मग या इक्वेशन वरनं आपल्याला लिहिता येईल t इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय v. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड, म्हणजेच टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. ड्यूरिंग सर्क्युलर मोशन ऑफ अ पॉइंट ऑब्जेक्ट, the position vector of the object from the center of the circle is radius vector r bar. आता रेडियस वेक्टर म्हणजे काय? पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ज्या कुठल्या तरी पोझिशन वरती असेल, सर्कलच्या सेंटर पासून पार्टिकल ज्या पोझिशन वरती आहे त्या पोझिशन पर्यंत काढलेला जो वेक्टर आहे त्याला पोझिशन वेक्टर म्हणायचं आहे. A vector drawn from the center of the circle to the instantaneous position of the particle is called radius vector. पार्टिकल जेव्हा p पोझिशन वरती आहे तेव्हा रेडियस वेक्टर असणार आहे OP. सपोज पार्टिकल p पासून या q पॉइंट वरती आला, मग सेंटर पासून पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत काढलेला वेक्टर म्हणजे O पासून Q कडे काढलेला वेक्टर याला म्हणायचं आहे पोझिशन वेक्टर व्हेन द पार्टिकल इज ॲट पॉइंट Q. आपल्याला माहिती आहे पार्टिकल या पाथ वरनं गोल फिरणार आहे. पार्टिकल जसं मूव्ह करेल तशी रेडियस वेक्टर पण रोटेट होणार आहे. सो रेडियस वेक्टर रोटेट्स विथ द चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. इट्स मॅग्निट्यूड इज रेडियस r and it is directed away from the center of the particle, that is away from the center of the circle. रेडियस वेक्टरचं डायरेक्शन सेंटर पासून बाहेरच्या बाजूला आहे, आउटवर्ड्स आहे. सेंटर पासून पार्टिकलच्या पोझिशन कडे आहे म्हणजे सेंटर पासून इट इज डायरेक्टेड अवे. As the particle performs UCM, this radius vector describes equal angles in equal interval of time. UCM मध्ये आपल्याला माहिती आहे velocity constant आहे. velocity constant आहे म्हणजे velocity is distance upon time. जर मी टाइम कॉन्स्टंट ठेवला तर velocity पण कॉन्स्टंट आहे, टाइम पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विल बी कॉन्स्टंट. मग डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणजे या रेडियस वेक्टरचं जे रोटेशन होईल सारख्या वेळेमध्ये या रेडियस वेक्टरचं होणारं रोटेशन हे सारखं असणार आहे. ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. ॲज द पार्टिकल परफॉर्म्स UCM, दिस रेडियस वेक्टर डिस्क्राइब्स इक्वल अँगल्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सारख्या वेळेमध्ये ती रेडियस वेक्टर इक्वल अँगल डिस्क्राइब करेल, इक्वल अँगल्सने ती रोटेट होणार आहे. At this stage, we can define a new quantity called angular speed. सिम्बॉल आहे ओमेगा. आपल्याला एक नवीन क्वांटिटी डिफाइन करायची आहे, त्या क्वांटिटीचं नाव आहे अँग्युलर स्पीड आणि त्यासाठी सिम्बॉल जो आहे तो ओमेगा आहे. which gives the angle described by the radius vector per unit time. It is analogous to speed, which is distance traveled per unit time. आपण लिनियर मोशन मध्ये स्पीड डिफाइन केलेली आहे.
स्पीड म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम। या सर्क्युलर मोशन मध्ये या स्पीडला ॲनालॉगस म्हणजे इक्विव्हॅलंट, समान, या स्पीड लिनियर किंवा रेक्टिलिनियर मोशन मधली क्वांटिटी आहे, त्याला समान असणारी क्वांटिटी सर्क्युलर मोशन मधली ही आहे अँग्युलर स्पीड। आणि अँग्युलर स्पीड काय डिस्क्राइब करते आहे? इट इज डिस्क्राइब्ड बाय द अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर किंवा अँगल डिस्क्राइब्ड बाय द रेडियस वेक्टर पर युनिट टाइम। युनिट टाइम मध्ये रेडियस वेक्टर जेवढा कोन, जेवढा अँगल डिस्क्राइब करतो आहे, जेवढा अँगल ट्रेस करतो आहे, त्या अँगलला म्हणायचं आहे अँग्युलर स्पीड। म्हणजे थोडक्यात अँग्युलर स्पीड म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल डिवायडेड बाय टाइम। ड्यूरिंग वन कंप्लीट रिव्होल्यूशन द अँगल डिस्क्राइब्ड इज 2 पाय रेडियन। एका रिव्होल्यूशन मध्ये, एका रोटेशन मध्ये तो पार्टिकल 360 डिग्रीने रोटेट होतोय आणि या 360 डिग्रीला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं तर तो अँगल होईल 2 पाय रेडियन। मग एका रिव्होल्यूशन मध्ये तो अँगल किती डिस्क्राइब करतो आहे पार्टिकल? सेंटर बरोबरचा अँगल 2 पाय आहे। अँड द टाइम टेकन इज कॅपिटल टी। एक रिव्होल्यूशनला लागणारा वेळ म्हणजे पिरियड आहे कॅपिटल टी। हेन्स अँग्युलर स्पीड इज इक्वल टू, अँग्युलर स्पीड साठी फॉर्म्युला अँगल डिवायडेड बाय टाइम। त्या टाइम मध्ये पार्टिकल जेवढा अँगल डिस्क्राइब करतो आहे त्या अँगल भागिले टाइमला म्हणायचं आहे अँग्युलर स्पीड। मग एका रिव्होल्यूशन मध्ये 2 पाय रेडियन एवढा अँगल ट्रेस करतोय तो, आणि तेवढा अँगल ट्रेस करण्यासाठी त्याला वेळ लागलेला आहे कॅपिटल टी। सो 2 पाय डिवायडेड बाय टी। न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना जर मी आर ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, याला आर ने मल्टिप्लाय करतो, सो 2 पाय आर अपॉन टी, आणि त्याला आर ने डिवाइड करतो। मग आपल्याला माहिती आहे 2 पाय आर अपॉन टी, आपण आता फॉर्म्युला प्रूव्ह केला, 2 पाय आर अपॉन टी म्हणजे लिनियर स्पीड आहे v। सो हियर 2 पाय आर अपॉन टी च्या ऐवजी आपण लिहू v, r जो आहे ॲज इट इज। सो ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r किंवा v इज इक्वल टू r ओमेगा। ओमेगा अँग्युलर स्पीड आहे, याचं एसआय युनिट जे आहे रॅडियन पर सेकंड आहे, अँगलचं एसआय युनिट रॅडियन आहे, टाइम सेकंड मध्ये मोजला जाणार आहे। सो या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट जे आहे ते रॅडियन पर सेकंड आहे। पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन। सर्क्युलर मोशन मध्ये जे ॲक्सेलरेशन आहे ते आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, आणि त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे। फिगर 3.6 shows a particle P performing UCM in anti-clockwise sense along a circle of radius r with angular speed omega and time period capital T। या फिगर मध्ये एक पार्टिकल P दाखवलेला आहे। हा पार्टिकल P युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे। हे मोशन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये होत आहे। ज्या सर्कलच्या भोवती हा पार्टिकल गोल फिरतो आहे त्याची रेडियस r आहे, त्याची लिनियर वेलोसिटी v आहे, त्याची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे, आणि त्याचा टाइम पिरियड कॅपिटल T आहे असं आपण गृहीत धरू। लेट अस चूज द कोऑर्डिनेट्स सच दॅट दिस मोशन इज इन xy प्लेन हॅव्हिंग सेंटर ॲट द ओरिजिन O। या सर्क्युलर मोशनचा जो सेंटर आहे त्याला ओरिजिन कन्सिडर करू, आणि त्या ओरिजिन पासून 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करू। म्हणजे याचा अर्थ या पार्टिकलचं जे मोशन होत आहे ते xy प्लेन मध्ये आहे, आणि या xy प्लेनचा जो ओरिजिन आहे त्या ओरिजिन वरती सर्क्युलर मोशनचं सेंटर आहे। इनिशियली फॉर सिंप्लिसिटी let the particle be at p0 on positive x axis।
at a given instant t, the radius vector of p makes an angle theta with the x axis. आपल्या सोयीसाठी आपण असं ॲझ्युम करू, सुरुवातीला पार्टिकल या पॉइंट वरती आहे, एक्स ॲक्सिस वरती आहे, या पॉइंटला p0 असं म्हटलेलं आहे. म्हणजे मोशनची सुरुवात इथून होते आहे p0 पॉइंट पासून, जो एक्स ॲक्सिस वरती आहे. आफ्टर टाइम स्मॉल t वेळानंतर पार्टिकल जो आहे हा p0 पासून या p कडे गेलेला आहे. सर्कम्फरन्स च्या मार्गाने तो p0 पासून या p पॉइंट वरती गेलेला आहे. आणि या वेळेमध्ये तो एक्स ॲक्सिस बरोबर जो कोन ट्रेस करतो आहे, हा जो कोन आहे तो आहे थीटा. मग सुरुवातीला म्हणजे टाइम t=0 असताना पार्टिकल p0 पोझिशन वरती आहे, म्हणजे या एक्स ॲक्सिस वरती आहे. t वेळानंतर तो p0 पासून p पॉइंट वरती गेला. या वेळेमध्ये रेडियस वेक्टर रोटेट झाली आणि रोटेट होण्याचं प्रमाण जे आहे हे अँगल थीटाने झालेलं आहे. Therefore, theta is equal to omega t. अँग्युलर स्पीडचा जो फॉर्म्युला आहे, ओमेगा इज अँगल अपॉन टाइम. मग अँगल जो होता इथं अँगल किती ट्रेस झाला, अँगल थीटा ट्रेस झाला, आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी वेळ किती लागला, टी. सो ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, म्हणजेच थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. अँड सो डी थीटा बाय डी टी, याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला, ओमेगा कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघेल. टाइमचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी टी ऑफ टी, डी टी डी टी कॅन्सल होतील, म्हणजे टाइमचा डेरिव्हेटिव्ह 1. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज एन टाइम्स एक्स रेस टू एन मायनस 1. त्या फॉर्म्युलानुसार टी चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आहे, म्हणजेच डी थीटा बाय डी टी इज इक्वल टू ओमेगा. X and y components of the radius vector r will then be r cos theta and r sin theta respectively. या रेडियस वेक्टरचे कंपोनंट्स फाइंड करायचे. म्हणून काय करायचं, या पॉइंट P पासून x ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकायचा, y ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकायचा. मग x ॲक्सिस वरचा हा जो इंटरसेप्ट आहे याला r बारचा एक्स ॲक्सिसच्या दिशेमधला कंपोनंट म्हणायचा आहे, आणि वाय ॲक्सिस वरचा जो इंटरसेप्ट आहे याला आर बारचा वाय ॲक्सिसच्या दिशेमधला कंपोनंट म्हणायचा आहे. आपल्याला माहिती आहे अँगल ज्याला टच करेल त्याला कॉसने गुणायचं असतं, म्हणजे पर्यायाने दुसऱ्या कंपोनंटची किंमत काढताना त्यामध्ये साईनने गुणावं लागणार आहे. मग हा जो कंपोनंट आहे एक्स ॲक्सिसच्या दिशेमध्ये, थीटा त्याला टच करतो आहे, म्हणून या कंपोनंटची किंमत आर कॉस थीटा असेल, पण थीटाची किंमत ओमेगा टी आहे, म्हणून या कंपोनंटची किंमत आर कॉस ऑफ ओमेगा टी असेल. हा जो कंपोनंट आहे वाय ॲक्सिसच्या दिशेमध्ये याची किंमत असेल आर साइन थीटा किंवा आर साइन ऑफ ओमेगा टी. या रेडियस वेक्टरचे आर बारचे दोन कंपोनंट्स आहेत, एक आहे आर कॉस थीटा अलॉंग एक्स ॲक्सिस आणि दुसरा आहे आर साइन थीटा अलॉंग वाय ॲक्सिस. सो आपल्याला लिहिता येईल आर बार इज इक्वल टू आर कॉस थीटा इंटू आय प्लस आर साइन थीटा इंटू जे. थीटाची किंमत ओमेगा टी आहे ती आपण इथे टाकलेली आहे, आर कॉस ऑफ थीटाच्या ऐवजी ओमेगा टी आय बार प्लस आर थीटाची किंमत ओमेगा टी आहे म्हणून साइन ओमेगा टी इंटू जे. इक्वेशन 3.50. The time derivative of position vector r bar gives instantaneous velocity v bar and time derivative of velocity v bar gives instantaneous acceleration a bar. आपल्याला माहिती आहे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर म्हणजे वेलोसिटी आणि रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन. मग या रेडियस वेक्टरचा जर आपण टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला वेलोसिटी मिळेल, आणि जर त्या वेलोसिटीचा टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन मिळेल. मॅग्निट्यूड्स ऑफ आर अँड ओमेगा आर कॉन्स्टंट. या सर्क्युलर मोशन मध्ये आर चा मॅग्निट्यूड आणि ओमेगा हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत.
वेलॉसिटी व्ही बार इज इक्वल टू डी आर बार बाय डी टी. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेताना आर कॉन्स्टंट आहे, बाहेर निघेल. आय युनिट वेक्टर आहे, बाहेर निघेल. मग आर आणि आय कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कॉसचा. मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो, म्हणून डेरिव्हेटिव्ह मायनस, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून साइन ओमेगा टी. पण हा जो थिटा ओमेगा टी आहे तो टाइमचा फंक्शन आहे, म्हणून ओमेगा टीचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह आपण वरती बघितलं ओमेगा आहे. सो आर कॉस ओमेगा टी टाइम्स आय चा डेरिव्हेटिव्ह काय आला, तो आला आर मायनस ओमेगा साइन ओमेगा टी आय. दुसऱ्या टर्म मध्ये पुन्हा आर आणि जे कॉन्स्टंट आहे त्यांना बाहेर काढायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यावा लागेल आपल्याला, साइनचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे कॉस थिटा, म्हणजे इथं कॉस ऑफ ओमेगा टी. साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस ओमेगा टी आहे, गुणिले पुन्हा या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह हा ओमेगा आहे. या दोन्ही टर्म्स मधनं आर जर मी कॉमन काढला तर इथं या दोन्ही टर्म्स मधनं इथं पण आर येणार आहे, इथं पण आर असला पाहिजे. आर आणि जे कॉन्स्टंट होते म्हणून ते बाजूला ठेवले, आर इथं लिहिला, जे इथं लिहिला. साइनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे कॉस ओमेगा टी, पुन्हा ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो आहे ओमेगा. आता या दोन्ही टर्म्स मधनं आर ओमेगा कॉमन निघेल. आर आणि ओमेगा दोन्ही टर्म्स मधनं कॉमन काढूया. सो आर ओमेगा बाहेर काढलेला आहे. ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहणार आहे, मायनस साइन ओमेगा टी टाइम्स आय, मायनस साइन ओमेगा टी टाइम्स आय. दुसऱ्या टर्म मध्ये काय शिल्लक राहणार आहे, कॉस ओमेगा टी टाइम्स जे, सो प्लस कॉस ओमेगा टी टाइम्स जे. याला इक्वेशन 3.51 म्हणूया. पुन्हा ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणून ए बार इज इक्वल टू डी व्ही बार बाय डी टी. डी बाय डी टी ऑफ व्ही ची किंमत टाकायची. व्ही ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला दोन टर्म्स आहेत, म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट बाहेर घ्यायचे. मग पहिल्या टर्म मध्ये आर ओमेगा कॉन्स्टंट आहे, आय कॉन्स्टंट आहे, हे बाजूला ठेवायचे. आर ओमेगा आणि आय बाजूला ठेवले. साइन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आहे, सो कॉस ओमेगा टी, आणि पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह हा येणार आहे ओमेगा, प्लस इथं ओमेगा स्क्वेअर पाहिजे, कारण इथं ऑलरेडी एक ओमेगा आहे आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह घेताना कॉस होईल आणि पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. सो मायनस कॉस ओमेगा टी टाइम्स आय. पुन्हा कॉस ओमेगा टी जे आहे, कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, आणि गुणिले पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ओमेगा. दोघांमधले जे ओमेगा आहे ते बाहेर काढले, मग ऑलरेडी बाहेर एक ओमेगा होता आणि या दोघांमधला एक ओमेगा आपण बाहेर काढतोय. सो आर ओमेगा स्क्वेअर इंटू मायनस कॉस ओमेगा टी आय मायनस साइन ओमेगा टी जे. आता दोघांमधलं मायनस चिन्ह बाहेर काढू. मग आता मायनस ओमेगा स्क्वेअर बाजूला ठेवला, आर जो आहे तो पुन्हा आतमध्ये घेतोय. मायनस ओमेगा म्हणजे हे मायनस चिन्ह बाहेर निघेल म्हणजे प्लस होईल, हे मायनस चिन्ह बाहेर निघेल म्हणजे प्लस होईल. आता आर आतमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मिळेल आर कॉस ओमेगा टी आय प्लस आर साइन ओमेगा टी जे. मग इक्वेशन 3.50 नुसार इथं बघा आर कॉस ओमेगा टी आय प्लस आर साइन ओमेगा टी जे ही कसली किंमत आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर बार. मग ही किंमत या फॉर्म्युल्यामध्ये टाकली म्हणजे हे आर बार आहे आणि मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. सो मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज आहे आणि इक्वेशन 3.50 नुसार हा जो टर्म आहे तो आर बार आहे. म्हणजे ॲक्सेलरेशनची किंमत मिळाली
minus omega square r. Here minus sign shows that the acceleration is opposite to that of r bar, that is towards the center. This is the centripetal acceleration. निगेटिव्ह चिन्हाचा अर्थ a बार म्हणजे ॲक्सेलरेशनचं आणि रेडियस वेक्टर म्हणजे आर बारचं डायरेक्शन हे अपोजिट असेल म्हणून इथं मायनस साइन आलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे रेडियस वेक्टरचं डायरेक्शन सेंटर पासून पार्टिकल कडे आहे म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर आहे. मग ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन त्याच्या विरुद्ध पाहिजे म्हणजे ॲक्सेलरेशन शुड बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. मग या सर्क्युलर मोशन मध्ये असणारं ॲक्सेलरेशन हे सेंटर कडे डायरेक्टेड आहे आणि त्या ॲक्सेलरेशनची किंमत आहे a bar इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर r. जर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, मायनस चिन्ह रिमूव्ह करायचं. मॅग्निट्यूड विल बी इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू r, r बार नाही, ओमेगा स्क्वेअर इंटू फक्त r. द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर r. पण आपल्याला माहिती आहे या ओमेगा स्क्वेअर r ला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. वी कॅन राईट इट ॲज दिस इज ऑल्सो इक्वल टू ओमेगा r मल्टिप्लाइड बाय r असं लिहिता येईल. आणि वरती आपण जो आता फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे v ची किंमत ओमेगा इज v अपॉन r आहे म्हणजे v इज r ओमेगा. मग इथं r ओमेगा आलेला आहे. या r ओमेगाच्या ऐवजी मला लिहिता येईल v. सो ओमेगा स्क्वेअर r इंटू इथं ओमेगा येणार आहे. आता बघा ओमेगा स्क्वेअरला विभागून लिहिलं मी, ओमेगा मल्टिप्लाइड बाय ओमेगा आणि हा r आहे तो r इथं लिहिला. मग ओमेगा r म्हणजे v आहे गुणिले हा ओमेगा इथं लिहिलेला आहे. सो ॲक्सेलरेशन सर्क्युलर मोशन मध्ये जे ॲक्सेलरेशन आहे त्याचा मॅग्निट्यूड किती आहे ओमेगा स्क्वेअर r आणि हीच किंमत इज ऑल्सो इक्वल टू ओमेगा टाइम्स v. द फोर्स प्रोव्हाइडिंग दिस ॲक्सेलरेशन should also be along the same direction. Hence, it is called as centripetal force. So, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार therefore centripetal force F bar is equal to मास गुणिले ॲक्सेलरेशन. पण ॲक्सेलरेशनची किंमत आपण इथं काढली ओमेगा स्क्वेअर r आहे. सो m ॲक्सेलरेशनची किंमत हा मॅग्निट्यूड आहे ओमेगा स्क्वेअर r. इथं मी बार देतो आहे. सो वेक्टर फॉर्म मध्ये ॲक्सेलरेशनची किंमत आहे मायनस ओमेगा स्क्वेअर r बार. जर आपल्याला या फोर्सचं फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर एफ बारच्या ऐवजी इथं एफ लिहिलेला आहे म्हणजे आपण फक्त घेतो आहोत त्याचा मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मध्ये हे मायनस चिन्ह काढून घ्यायचं कारण ते डायरेक्शन दाखवत आहे. सो एम ओमेगा स्क्वेअर r. आता इथं एम जो आहे ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी मला लिहिता येईल व्ही स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. न्यूमरेटरला एक r आहे तो कॅन्सल होईल. सो शिल्लक राहणार आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन r. किंवा इथं आपण काढलं ओमेगा स्क्वेअर r ची किंमत ओमेगा व्ही आहे. सो एम इंटू ओमेगा स्क्वेअर r ची किंमत जी आहे ओमेगा व्ही आहे. सो एम इंटू ओमेगा व्ही. मग सेंट्रिपिटल फोर्स काढण्यासाठी तीन फॉर्म्युला आहेत. एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर r किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन r किंवा एम ओमेगा व्ही. यानंतर पुढचं आर्टिकल जे आपल्याला स्टडी करायचं आहे त्याचं नाव आहे कोनिकल पेंडुलम. इट इज अ सिंपल पेंडुलम of mass m is suspended by a string of length L and moves along an arc of vertical circle. If the mass instead revolves in a horizontal circle and the string which makes a constant angle with the vertical describes a cone whose vertex is at a fixed point O, then mass string system is called conical pendulum as shown in figure. या आकृतीमध्ये बघूया. या पॉइंट पासून एक दोरी टांगलेली आहे
आणि त्याच्या खालच्या बाजूला एक हेवी पार्टिकल सस्पेंड केलेला आहे. जर या पार्टिकलला मी बाजूला डिस्प्लेस केलं आणि सोडलं तर तो ऑसिलेट होईल. अशा पद्धतीने तो ऑसिलेट होत जाणार आहे पुढे आणि मागे. जर या पार्टिकलला मी त्याच्या मूळ जागेवरनं बाजूला डिस्प्लेस केलं म्हणजे इथं आणलं आणि या पार्टिकलला जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये गोल फिरवलं, मी हा पार्टिकल या सर्कल वरती गोल फिरवला, तर ही स्ट्रिंग या कोन सारखा आकार डिस्क्राइब करणार आहे आणि ही स्ट्रिंग या व्हर्टिकल बरोबर प्रत्येक पोझिशनला एक कॉन्स्टंट अँगल सबटेंड करणार आहे. मग अशा पद्धतीची स्ट्रिंग जेव्हा हा पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व करेल तेव्हा त्या स्ट्रिंगच्या मोशनला कोनिकल पेंडुलम असं म्हणायचं आहे. मग या स्ट्रिंगला जर आपण एका बाजूला डिस्प्लेस केलं आणि जर त्या पार्टिकलला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलं तर ही स्ट्रिंग एका कोन सारखं स्ट्रक्चर ट्रेस करणार आहे आणि अशा पद्धतीने रोटेट होणारा जो पार्टिकल आहे त्याला म्हणायचं आहे कोनिकल पेंडुलम. In the absence of friction, the system will continue indefinitely once started. जर या मोशन मध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन नसेल, कुठलाही विरोधाचा फोर्स नसेल, तर कालांतरपर्यंत ही सिस्टीम म्हणजे तो दगड आणि ती दोरी अनेक वर्षानुवर्ष ते ॲज इट इज रोटेट होत राहणार आहे. प्रत्यक्षात असं काही घडत नाही कारण त्या मोशन मध्ये हवेचा विरोध असतो म्हणून हे मोशन काही काळानंतर बंद होतं. पण जर फ्रिक्शन आपण नाहीसं केलं तर दिस बॉडी विल मूव्ह कंटिन्युअसली indefinitely. As shown in figure, the forces acting on bob of mass m of the conical pendulum are, त्या दोरीला जो दगड बांधलेला आहे, जो पार्टिकल बांधलेला आहे त्याला बॉब म्हणायचं आहे आणि त्याचा मास m आहे. मग कुठल्याही पोझिशन मध्ये या बॉब वरती कोनिकल पेंडुलमचा जो बॉब आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारे जे दोन फोर्सेस आहेत, कुठले दोन फोर्सेस ऍक्ट होतात, कुठले, जेव्हा पार्टिकल इथं आहे तेव्हा त्याच्यावरती पहिला जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो गुरुत्वाकर्षणाचा असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या पार्टिकलच्या वेट एवढा असेल आणि त्याचं डायरेक्शन नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो पहिला फोर्स आहे इट्स वेट mg आणि हे वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. आता या बॉबच्या वजनामुळे या दोरीमध्ये ताण निर्माण होतोय, टेन्शन क्रिएट होत आहे. मग दुसरा जो फोर्स आहे या दोरीमध्ये निर्माण झालेला ताण म्हणजे टेन्शन कॅपिटल T. सो फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब ऑफ द कोनिकल पेंडुलम आर, पहिला फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो mg एवढा आहे आणि इट इज ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. दुसरा जो फोर्स आहे तो आहे फोर्स ड्यू टू टेन्शन T ऍक्टिंग अलॉंग द स्ट्रिंग डायरेक्टेड टुवर्ड्स द सपोर्ट. टेन्शन जो आहे तो स्ट्रिंगच्या दिशेमध्ये आहे आणि ज्या पॉइंट वरती त्याला सपोर्ट केलेला आहे, ज्या पॉइंट वरती ती स्ट्रिंग बांधलेली आहे, या टेन्शनचा जो फोर्स आहे त्या सपोर्ट कडे डायरेक्टेड आहे, दोरीच्या दिशेमध्ये त्या सपोर्ट कडे डायरेक्टेड आहे. These are the only two forces acting on the bob. For the bob to undergo horizontal circular motion of radius r, the resultant force must be centripetal, that is directed towards the center. In other words, vertical gravitational force must be balanced. आपल्याला माहिती आहे हा कोनिकल पेंडुलम जो आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो नेहमी सेंटरकडे डायरेक्टेड पाहिजे. पण आपल्याला इथं ते एक फोर्स आपण म्हटला, इथं फोर्स ऍक्ट होतोय म्हणजे याचा अर्थ या फोर्सला कुणीतरी कॅन्सल करत असलं पाहिजे, कुणीतरी बॅलन्स करत असलं पाहिजे, कुणीतरी सपोर्ट करत असलं पाहिजे. कारण या दिशेमध्ये फोर्स नकोय आपल्याला, एकूण फोर्स या दिशेमध्ये पाहिजे. मग याच्या एक्सप्लेनेशन साठी आपण बघूया. Thus,
we resolve tension T into two mutually perpendicular components. Let theta be the angle made by the string with the vertical at any position. या टेन्शनला या T ला रिझॉल्व्ह करायचं आहे दोन कंपोनंट्स मध्ये. हे दोन्ही कंपोनंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. समजा हा अँगल जो आहे हा थीटा असला पाहिजे. मग आता ही रेष आणि ही रेष पॅरलल आहे. या दोन्ही पॅरलल रेषांना ही लाईन इंटरसेक्ट करते आहे, बायसेक्ट इथं इंटरसेक्ट करते आहे. म्हणजे हे अपोजिट अँगल्स जे आहेत ते इक्वल पाहिजे. मग हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल सुद्धा थीटा असला पाहिजे. मग आता या टीला रिझॉल्व्ह करायचं आहे. टीला रिझॉल्व्ह करताना एक कंपोनंट या बाजूला येईल आणि इथून परपेंडिक्युलर टाकला तर दुसरा कंपोनंट या बाजूला येईल. थीटा ज्याला टच करेल त्याला कॉसने गुणायचं. म्हणजे या व्हर्टिकल कंपोनंटची किंमत ही येणार आहे टी कॉस थीटा आणि या हॉरिझॉन्टल मध्ये दिशेमध्ये जो कंपोनंट आहे त्याची किंमत येणार आहे टी साइन थीटा. मग या टेन्शन टी ला रिझॉल्व्ह केलं तर दोन कंपोनंट्स मिळतात. टी कॉस थीटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि टी साइन थीटा कंपोनंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आणि या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे डायरेक्टेड. याला ओ डॅश म्हटलेलं आहे. मग टी साइन थीटाचं डायरेक्शन या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे म्हणजे ओ डॅश कडे आहे. द कंपोनंट टी कॉस थीटा is acting vertically upwards. The inclination should be such that t cos theta is equal to mg. t cos theta हा mg ला बॅलन्स करेल. म्हणजे या फोर्सचा जो परिणाम आहे mg, या फोर्सचा परिणाम जो आहे याला हा जो कंपोनंट आहे तो बॅलन्स करेल, कॅन्सल करेल. मग या दोघांचा रिझल्टंट 0 पाहिजे. सो आपल्याला लिहिता येईल टी कॉस थीटा इज इक्वल टू mg. So that there is no net vertical force. हे दोन्ही एकमेकांना बॅलन्स झाले म्हणजे याचा अर्थ त्या बॉब वरती व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कुठलाही नेट फोर्स ऍक्ट होत नाहीये. द रिझल्टंट फोर्स ऑन द बॉब इज देन टी साइन थीटा विच इज रॅडियल और सेंट्रिपिटल और डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर म्हणजे ओ डॅश. मग हा जो फोर्स शिल्लक राहिलेला आहे आपल्याला माहिती आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. मग हा जो कंपोनंट आहे टी साइन थीटा तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. म्हणून टी साइन थीटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे अगोदर. सेंट्रिपिटल फोर्सची किंमत जी आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे. सो आपण इथे लिहिलेला आहे टी साइन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ची किंमत एम ओमेगा स्क्वेअर आर आहे. सो इज ऑल्सो इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आता या दोन इक्वेशन्सचे जर भागाकार केले म्हणजे या दुसऱ्या इक्वेशनला जर या पहिल्या इक्वेशनने भागलं तर डाव्या बाजूला टी आणि टी कॅन्सल होतील. म्हणजे शिल्लक काय राहणार आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. म्हणजे आपल्याला मिळालं टॅन थीटा इज इक्वल टू इक्वेशनच्या दुसऱ्या बाजूला इथं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे आणि याच्यामध्ये एम जी आहे. सो उजव्या बाजूला एम व्ही स्क्वेअर आर अपॉन एम जी. दोघांमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एम आहे कॅन्सल होतील. मग शिल्लक राहणार आहे टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या सुरुवातीला बघितलेलं आहे व्ही ची किंमत 2 पाय आर अपॉन टी असते. मग ही किंमत जर या फॉर्म्युल्यामध्ये टाकली तर आपल्याला इक्वेशन मिळतं आहे देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअरच्या ऐवजी 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं 4 पाय स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर हा आर जो आहे त्याचा पण वर्ग येणार आहे म्हणजे आर स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला हा आर जी आहे. फक्त डिनॉमिनेटरला आर जी आहे तो आर जी इथे लिहिला मी. आर स्क्वेअर आणि आर एक आर कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला मिळेल टॅन थीटा इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर आर जी.
मग या इक्वेशन वरनं आपल्याला पुढे लिहिता येईल therefore t square is equal to t square ची किंमत काय येणार आहे 4 पाय स्क्वेअर r डिवायडेड बाय g आणि tan थीटा t square is 4 pi square r divided by g tan theta. दोन्ही बाजूंना स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला मिळेल t इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल 2 पाय आणि r अपॉन g tan theta रूट मध्ये आहे ॲज इट इज राहतील. सो t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ r डिवायडेड बाय g tan theta. आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर r जो आहे म्हणजे ही सर्कलची रेडियस, या r ची किंमत, हे अंतर l आहे, हे अंतर l आहे म्हणजे हा जो कंपोनंट आहे या l चे जर या r चे जर मी कंपोनंट्स घेतले किंवा या फिगर मध्ये जर मी ही बाजू मला पाहिजे, थीटाची ही विरुद्ध बाजू आहे म्हणजे या बाजूची किंमत sin theta is this side upon hypotenuse म्हणजे L, sin theta is opposite side upon L म्हणजे व्हॅल्यू ऑफ अपोजिट साइड विल बी इक्वल टू L मल्टिप्लाइड बाय sin theta. मग हे जे अंतर आहे या पार्टिकल पासून o डॅश पर्यंत, हे अंतर किती असणार आहे L sin theta. मग इथं r ची किंमत आपण सबस्टिट्यूट केलेली आहे, r इज इक्वल टू L sin theta. इथं सबस्टिट्यूट केलं, tan theta आहे, tan theta च्या ऐवजी आपल्याला लिहिता येईल sin theta अपॉन cos theta. न्यूमरेटरला घेतलं तर cos theta अपॉन sin theta, sin theta कॅन्सल होतील म्हणजे आपल्याला मिळते आहे t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L cos theta डिवायडेड बाय g. आता इथं पुन्हा या आकृतीमध्ये जर आपल्याला या बाजूची किंमत काढायची असेल म्हणजे o डॅश o ची, तर थीटाची ही संलग्न बाजू आहे, संलग्न बाजूवरती अवलंबून असणारं फंक्शन कॉस असतो. मग कॉस थीटा इज काय रिलेशन मिळेल या ट्रायंगल मध्ये, कॉस थीटाची किंमत कॉस थीटा इज ओ डॅश म्हणजे संलग्न बाजू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे L म्हणजे ऍडजस्टंट साइडची किंमत होईल L इंटू कॉस ऑफ थीटा. सो L कॉस थीटाच्या ऐवजी मला ही किंमत h पुट करतोय मी, h म्हणजे त्या पेंडुलमची व्हर्टिकल हाईट. सो फॉर्म्युला मिळतो आहे t इज इक्वल टू 2 पाय रूट h अपॉन g, वेअर L इज द लेंथ ऑफ द पेंडुलम अँड h इज द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट O. कोनिकल पेंडुलमच्या पिरियड साठी 3 फॉर्म्युला डिराइव्ह केले. पहिला फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ r डिवायडेड बाय g tan थीटा. दूसरा फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L cos थीटा डिवायडेड बाय g. आणि तिसरा फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ h डिवायडेड बाय g. h म्हणजे त्या कोनिकल पेंडुलमची व्हर्टिकल हाईट, पार्टिकल ज्या प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या प्लेन पासून सपोर्ट जिथं दिलेला आहे, आपण कोनिकल पेंडुलम जिथं सपोर्ट केलेला आहे, जिथं फिक्स केलेला आहे, ही व्हर्टिकल हाईट आहे. कोनिकल पेंडुलमची लांबी L आहे, हे अंतर जर बघितलं L हे या अंतरापेक्षा जास्त आहे. सो दिस इज द व्हर्टिकल हाईट ऑफ द पेंडुलम म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ सपोर्ट टू द सेंटर ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. ही व्हर्टिकल हाईट h आहे आणि इथून इथपर्यंतची जी लांबी आहे त्याला कोनिकल पेंडुलमची लेंथ म्हणायची. म्हणजे बॉब पासून पॉइंट ऑफ सपोर्ट पर्यंतचं जे अंतर आहे त्याला लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणायचं. हा चॅप्टर आपल्या इथं पूर्ण होतोय. या चॅप्टरवरती आधारित जे काही प्रॉब्लेम्स आहेत, पुस्तकामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, डू यू नो, कॅन यू रिमेंबर, या सगळ्या गोष्टींचे
उत्तरं जी आहेत हे PDF